ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे। पहिल्या काही दिवसात चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्ड बनवला आहे। हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येकजण भावुक होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे। हा चित्रपट नागरिकांना बघता यावा यासाठी युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या वतीने सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आयनॉक्स कोरमॉल येथे प्रभागातील नागरिकांसाठी छावा चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने यावेळी शिवसेनेचे कोपरी पाचपाखडे विभाग समन्वयक माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, दिग्दर्शक वेणुजी माने, या चित्रपट अभिनय केलेले संतोष जुवेकर, चित्रपटाचे प्रशिक्षक प्रणय शाखाप्रमुख निखिल बोडजुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराज की जय। खरं तर मी युवा सेनेचे आभार मानेल आणि यज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आली का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना, युवा सैनिकांना दाखवावा। तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुवेकर आहे, त्यांनी प्रशिक्षण दिलं ते प्रणय आहे आणि आमचे विजू माने आहेत, हे सगळ्यांचा मी आभार मानेल की त्यांनी यांनी उपस्थिती दाखवली। आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून उजळलेला आहे। त्यामुळे तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी, ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसांनी, मराठी माणसांनी, आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांनी काय सोसलं आहे, हे सुद्धा पाहण्याची गरज आहे। आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी, त्यांची गाथा, जी शौर्य गाथा आहे ती युवा पिढीसमोर सुद्धा यावी। कारण युवा पिढीला ही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी, आपल्या राजांनी या हिंदुस्थानासाठी, या हिंदूंसाठी काय केलं। आणि आज छत्रपती संभाजीराजे, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे, परंतु संभाजीराजांचा सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं, ते आज या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि त्या कलाकारांनी ज्याच्यामध्ये काम केलं आहे त्यांनासुद्धा मी खरोखर धन्यवाद देतो। कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर, युवा पिढीसमोर येणं गरजेचं होतं। छत्रपती संभाजी महाराज की जय। हा जो चित्रपट जो प्रदर्शित झाला आहे, हा चित्रपट प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचावा यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून मी हा मोफत शो आज आयोजित केला आहे। आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आज निवेदनसुद्धा दिलेलं आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा, जेणेकरून सगळ्यांना हा चित्रपट पाहता येईल। यामुळे आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटतं, केलेल्या कष्टाचं चीज होतं। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे, त्यांचं बलिदान जे आहे, त्यांची शौर्यगाथा जी आहे ती आज प्रत्येकासमोर येते। खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्यगाथा, त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे। आणि यज्ञेशचे मी खरंच आभार मानतो की आज कोणी शो इथे अरेंज केलेला आहे, आयोजित केला आहे, आणि एक फ्री शो, त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं। पाहता त्याच्यामध्ये जी काही युद्धकला आहे ती युद्धकला बघताना तुम्हाला ते ड्रामॅटिक वाटत असेल, परंतु छावामध्ये ज्या पद्धतीने युद्ध चित्रित केलेले आहेत ते तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की त्याच्यामध्ये असलेली क्लीननेस म्हणा किंवा त्यामध्ये जो रफनेस आहे, तर मावळा कशा पद्धतीने लढला असेल ते दिग्दर्शकांना दाखवायचं होतं। छत्रपती संभाजी महाराज विजेच्या चपळाईने कशा पद्धतीने 2 हातात 2 पट्टे घेऊन, तलवारी घेऊन लढले असतील ते दाखवायचं होतं। त्यासाठी सरांनी आपलं प्रशिक्षण म्हणून जबाबदारी दिली होती आणि ती आपण योग्य पद्धतीने निभावली। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छाया चित्रपट देशभरात धुमाकूळ घालत आहे। विकी कौशलने संभाजी महाराजांची अतिशय जबरदस्त भूमिका या चित्रपटात केली आहे। या चित्रपटाला टॅक्स फ्री दर्जा द्यावा अशी मागणी युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांनी केली आहे।
या संदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. आज मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सकाळीच पत्र देऊन सांगितलं आहे की निवेदन केलेलं आहे की हा पिक्चर सगळ्यांना पाहण्याकरता टॅक्स फ्री व्हावा, की जेणेकरून ज्यांना तिकीट परवडत नाही त्या लोकांना सुद्धा आज पाहता येईल. सकल मराठा समाज आणि श्री रमेश आंबरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलं आहे. सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती बघायला मिळतील. या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह 2 चांदीच्या गदा दिल्या जातील अशी माहिती रमेश आंबरे यांनी दिली. 19 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. गेली मी 8 वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी सकाळी 7:30 वाजता जी आमची शिवज्योती यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेकरांनी नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत, त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदार सोहळ्याने ठाण्यामध्ये साजरी होत आहे. सर्व ठाणेकर बंधू बांधवांना, सर्व समाजातील शिवप्रेमींना, सर्व समाजातील बांधवांना, युवकांना विनंती करतो आपण या उत्सवात सहभागी व्हा. सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी रात्री 10 वाजेपर्यंत जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण मनापासून आणि जल्लोषाने उपस्थित राहा. आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मैदानावरती होणारे कुस्त्यांचे कार्यक्रम आहेत. अजून मराठा समाजाचे जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी भरघोस आपलं कार्य केलेलं आहे, आपलं आयुष्य झोकून देऊन ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं, अशा लोकांचा आपण यावेळेला मराठा भूषण म्हणून सत्कार करणार आहोत. आम्ही ठाणे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीनं यंदाचं आमचं 8वं वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी ठाण्यामधील सगळ्या 18 पगड जातीमधील मराठा आणि आमचे इतर बांधव आम्ही या शिवजयंती सोहळ्यासाठी सज्ज आहोत. सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती सोहळा 19 फेब्रुवारी. ठाणे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निमंत्रक रमेश आंबरे, तुकाराम आंबरे, कृष्णा पाटील, महेश कदम, मंगेश आवळे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ. सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा 2025 बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी. शिवश्री चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, निमंत्रक. प्रचंड मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिकांनी संत नामदेव पथ, नौपाडा, ठाणे पश्चिम येथे शिवजयंती सोहळ्यासाठी अवश्य यावं. शिवजयंती सोहळ्यानिमित्त सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर. निमंत्रक शिवश्री चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड आणि शाहू फाउंडेशन आणि शाहू यूथ फेडरेशन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील नागरिकांनी 3 मार्चपूर्वी आपली निवेदनं सादर करावीत असं
महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 17 मार्च रोजी या लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी परिमंडळ 1 साठी कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती, परिमंडळ 2 साठी नौपाडा वागळे प्रभाग समिती, त्याचप्रमाणे परिमंडळ 3 साठी उथळसर, वत्तनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, माजीवाडा, मानपाडा प्रभाग समिती येथे आपली निवेदनं सादर करावीत असं महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी करता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वसुलीचा 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत 18 कोटी रुपयांनी जास्त वसुली झाली आहे. आत्तापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात 9,603 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून 411 मोटरपंप जप्त करण्यात आले आहेत. तसंच 547 पंपरूम सील करण्यात आले आहेत. गणेश नाईक यांनी ठाणे शहरामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे आणि याचंच पहिलं पाऊल म्हणून त्यांनी ठाण्यामध्ये 24 तारखेला जनता दरबार ठेवला आहे. ठाणे शहरातील खारकरआळी परिसरामधील एका सभागृहामध्ये गणेश नाईक यांचा हा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता आता भारतीय जनता पार्टीने ठाण्यामध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असं मुंबईमध्ये बोलताना स्पष्ट केलं होतं. यावरून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना भाजप एकत्रितरित्या लढणार का असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरामध्ये भाजपची ताकद वाढावी, भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं या दृष्टिकोनातून गणेश नाईक यांना ठाणे संपर्क मंत्रीपद देखील देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता ठाणे शहरामध्ये श्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर उभे ठाकतात की काय अशा प्रकारचं वातावरण निर्मिती झाली आहे. यापूर्वी देखील मंत्री असताना गणेश नाईक सातत्याने गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार घेत असत. मात्र आता श्री नाईक यांनी हा जनता दरबार ठाणे शहरातील एका खाजगी हॉलमध्ये घेतला आहे. एकंदरीतच ठाणेमध्ये भारतीय जनता पार्टीला आता आणखी हातपाय पसरायचे आहेत हेच यावरून स्पष्ट होतं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.